शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज मी मसवड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आमचे मित्र आहेत विजय रूपनवर. हे नवीन बागायतदार आहेत. तर त्यांच्या ह्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत. तर आपण पाहू शकताय की सदर जी आंब्याची झाडं आहेत, सध्या हे बघा, मोहर जो आहे आंब्याचा हा अतिशय भयंकर, म्हणजे पानं दिसत नाहीत इतका मोहर दिसतोय. तर आपण ह्या सदर बागायतदारांना विचारूया की ह्यांनी बागेवरती ह्यांनी कोणत्या प्रकारे काम केलेलं आहे, की असा आंब्याला जो मोहर आहे. मी तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही पहिल्यांदाच बघतोय. तर मित्रांनो, आपण भेटूया. तर हे आपले मित्र आहेत विजय रूपनवर. नमस्कार. नमस्कार. तर इतक्या सुंदर प्रकारे जो आपण ह्या आंब्यावरती हा जो म्हणजे पानं दिसत नाही तितका मोहर दिसतोय. तर म्हणजे आपण कसं काय सुरुवातीपासून शेती कशी काय सुरुवात केली आणि काय काय ट्रीटमेंट केली, किती वर्षाची झाडं आहेत? आपली झाडं साधारणतः 3 वर्षाच्या आसपास, 1-2-3 महिने वरती असतील, नाहीतर पाठीमागे हां. असतील. अच्छा तर ते ह्याला पूर्णतः सगळं नॅचरल पद्धतीनं शेणखतावरती बाग आणलेली आहे. अच्छा. क्षेत्र किती आहे बागेचं? बागेचं क्षेत्र आपलं 3 एकर आहे. 3 एकर. आणि झाडं किती बाय किती, अंतर वगैरे कसं काय? झाडं 12-6 वरती लागण आहे आपले. 12-6 वरती. हां. आणि म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी कोणकोणती हे खत व्यवस्थापन वगैरे कसं काय केलं होतं? शेणखतच फक्त, बाकी काही वापर केलेला नाही. आहे ना. अगदी शेणखत 1 पाटी वापरायची तर 1.5-2 पाटी वापरले. अच्छा. आणि म्हणजे ट्रीटमेंट दुसरी काय आधी पाणी विद्राव्य खतं किंवा नाही काय तसं आणखी काय? नाही, अजून ना? तरी काय केलेलं नाही दुसरं. अच्छा. मग आता इतका चांगला जो मोहर जो आपल्या बागेला आलेला आहे, ह्याच्या मागे म्हणजे आपल्याला काय वाटतं? आपण त्याच्याशी प्रामाणिक वागलो, त्याचंच हे आपल्याला फळ मिळालेलं आहे. अच्छा. आणि निसर्गाची साथ निसर्गाची वगैरे? साथ. अच्छा. निसर्गाची साथ मातीशी नाळ जोडलेले आहे, त्याच्यामुळे त्याचं फळ आपल्याला त्यांनी दिलंय. होय ना. मग आता आपला प्रयत्न करणं आपलं काम आहे, ते आपल्याला देत आहे. मग आपलं काय पुढचं म्हणजे काय, पुढचं काय म्हणजे विचारा, काय करणार पुढे किंवा कशी काय प्रॅक्टिस करणार? आता हे याच्यातनं आता नियोजन. हा मोहर टिकवणे, हा. मोहर टिकवून त्याच्यातून उत्पादन घेणे, ना. आंबा कसं आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं उत्पन्न काढता येईल ते बघता त्याच्यावरती चालू आहे अभ्यास. मग आता आपली अपेक्षा काय आहे पुढे? अपेक्षा आता पहिल्या प्रयत्नात का अशी जास्त अपेक्षा नाही, हां. पण जो पुढचा प्रयत्न राहील ह्याच्या दुप्पट राहील. होय ना. थोडं प्रॅक्टिस. तर मित्रांनो पहा, सुंदर प्रकारे जो रूपनवर साहेबांनी जे आहे ते प्रामाणिक बागेशी कष्ट करून सुंदर असा रिझल्ट बागेमधून काढलेला आहे. आणि आणखीन एक आपल्याला निदर्शनास एक गोष्ट आलेली आहे. हे जे चिकट सापळे आहेत, आपण इकडे बघू शकताय. हे छोट्या प्रकारचे जे थ्रिप्स किंवा चिलट म्हणतो आपण, संध्याकाळच्या वेळेस आपल्याला सर्वांना मोटरसायकल बाईक स्वारांना हे जाणवतं बघा, की संध्याकाळ झाल्यानंतर जे आपल्या डोळ्यामध्ये ही चिलटं जातात ना, ही चिकट सापळे त्यांनी लावलेले आहेत. ही एक म्हणजे एक सकिंग पेस्ट जे असतात ना, हे कंट्रोल करण्याचं एक प्रभावी साधन आहे. या वेगवेगळ्या कलरला आकर्षित होऊन ते चिटकून बसतात आणि आपल्या फळांवर किंवा कोवळ्या शेंड्यावर जी त्रास देतात, सकिंग म्हणजे रस शोषक ज्या किडे असतात ना, ह्यावर थोडासा कंट्रोल होऊ शकतो. तर ह्या आपण ही अशी प्रॅक्टिस आपल्या बागेमध्ये म्हणा करू शकताय. आणि सदर जो आपला हा व्हिडिओ जो आहे, हा 101वा व्हिडिओ आहे चॅनेलवरती. 100 व्हिडिओ पूर्ण झालेत. तर असेच माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.